नमस्कार मंडळी. मंडळी, ही जी घटना घडली आहे, ही उत्तर प्रदेशामध्ये घडली आहे. उत्तर प्रदेशामध्ये एक शहाजहानपूर शहर आहे आणि त्याच्या अंतर्गत एक गाव आहे बटपुरा चंदू. त्या गावामध्ये ही घटना घडली आहे. आता या गावात एक 30 वर्षीय बळराम नावाचा व्यक्ती राहत होता. बळराम हा दिसायला खूप साधाभोळा आणि मेहनती व्यक्ती होता. कुणाशी भांडणं नाही, कुणाशी तंडण नाही, सर्वांसोबत तो प्रेमाने वागत होता. बळराम हा मोलमजुरी करून आपला घर प्रपंच चालवत होता आणि जी बळरामची बायको होती पूजा, ही पण बळरामचा चांगल्या प्रकारे साथ द्यायची. ती पण मोलमजुरी करून घर प्रपंच चालवायची. आता जो बळराम होता त्याचे जे नातेवाईक भाऊबंद होते हे त्याच्या शेजारीच राहत होते. बळरामला एकूण ती एक बहीण होती आणि ती जवळच्याच गावात दिलेली होती. जवळच्या गावात बहीण दिल्यामुळे बळरामचा जो भाचा होता, तो मामी-मामासोबत गप्पा-गोष्टी करण्यासाठी त्यांच्या घरी यायचा. त्या भाच्याचं मामाच्या घरी उठणं, बसणं, गप्पा-गोष्टी करणं हे सतत चालूच होतं. जेव्हा त्याला कॉलेजमधून सुट्टी भेटायची, तेव्हा तो मामाच्या घरीच पडलेला असायचा. मग आता मामा कामावर गेल्यानंतर तो भाचा होता, तो मामीसोबतच गप्पा मारायचा आणि गप्पा मारता-मारता त्या मामीचं आणि त्या भाच्यामध्ये एक वेगळंच आकर्षक निर्माण झालं आणि त्या आकर्षणामधून त्यांच्यामध्ये प्रेम झालं. मग भाच्या आणि मामीमध्ये चांगले संबंध वाढले. मग ते एकमेकांपासून दूर राहत नव्हते. जेव्हा मामा कामाला जायचा, तेव्हा ते दोघे घरात राहायचे आणि त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे कार्यक्रम चालायचा. आता या प्रेम प्रकरणाची जी चाहूल होती, ती आसपासच्या लोकांना, नातेवाईकांना लागली होती. मग त्या आसपासच्या लोकांनी बळरामला सांगितलं, की "तुझी जी बायको आहे पूजा आणि तुझा जो भाचा आहे, त्यांच्यात काहीतरी विचित्र चाललेलं आहे." मग लोकांचे बोलणे ऐकून बळराम पूर्णपणे संतापला. बळराम कामावरून जेव्हा घरी आला, तेव्हा त्याने त्याच्या बायकोला मारायला सुरुवात केली. बळरामच्या डोक्यात बायकोविषयी एवढा संशय बसला होता, की तो दररोज कामावरून आला, की बायकोला मारायचा. बायकोवर संशय घ्यायचा. आता जी बायको होती, ती पण बळरामला कंटाळली होती. कारण त्याचं दररोजच होतं. तो दररोज कामावरून आला, की तिला मारायचा, तिला वेडेवाकडे बोलायचा, शिव्या द्यायचा. आता ती बायको पण संतापली. तिने आता ठरवले, की बळरामपासून मला सुटका पाहिजे. मग त्या बायकोने बळरामला संपवण्याचा प्लॅन केला. तिने आपल्या भाच्याला फोन केला आणि ती म्हणाली, "माझ्यासोबत जर तुला लग्न करायचे असेल, तर तुला तुझ्या मामाला संपवावे लागेल." आता तो भाचा होता, तो पण तिच्या प्रेमात वेडा होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बळराम हा कामावरून घरी आला. जेवला, झोपला. मग मध्यरात्री त्याची बायको उठली आणि तिने भाच्याला फोन केला आणि तिने त्याला घरी बोलावले. मग बायको बळरामसोबत संबंध करायला लागली. मग मध्यरात्री तो भाचा मामीच्या घरी आला. मग मामी ही तिच्या नवऱ्याच्या जवळ म्हणजेच बलरामच्या जवळ गेली आणि त्याच्या अंगावर बसली. मग भाच्याने त्याचे पाय धरले आणि अंगावर बसून मामीने त्याचा गळा चिरला आणि तेथेच त्या बळरामचा मृत्यू झाला. मग बळरामच्या मृत्यूदेहा शेजारीच त्या मामीने त्या भाच्यासोबत संबंध प्रस्थापित केले. आता जी मामी होती, हिने भाच्याला सांगितलं, की "आता हा बळराम मेलेला आहे. तू माझ्या घरी 2-3 दिवस येऊ नको." मग तो भाचा होता, तो तेथून निघून गेला. मग मामीने जे सर्व पुरावे होते, जो चाकू होता, जिने बळरामचा खून केला, तिचा जो मोबाईल होता, बळरामचा जो मोबाईल होता, तो फेकून दिला आणि बळरामच्या मृत्यूदेहासमोरच ती तशीच बसली. मग सकाळ झाल्यानंतर बळरामचा जो भाऊ होता, तो बळरामच्या घरी कामानिमित्त आला आणि त्याने बळरामचा दरवाजा खटकावला आणि मग तो घरात घुसला, तेव्हा त्याला विचित्र दृश्य दिसले. बळराम हा जमिनीवर रक्तबंबाळून पडलेला होता आणि त्याची बायको ही त्याच्या शेजारी होती. त्याच्या बायकोने सांगितलं, की कोणीतरी बळरामला मारून गेले, त्याचा खून करून गेलं. पण बळरामच्या त्या भावाला ते पटलं नाही. कारण बळरामच्या त्या भावाला पूर्ण संशय त्याच्या बायकोवर आणि त्याच्या भाच्यावर येत होता. मग त्या बळरामच्या भावाने पोलिसांना फोन केला आणि घटनास्थळीची माहिती दिली. मग पोलीस घटनास्थळी आले. मग बळरामच्या त्या भावाने पोलिसांना त्याची बायको आणि त्याचा भाचा संशय आरोपी म्हणून सांगितले. मग पोलिसांनी त्यांची चौकशी करायला सुरुवात केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा चांगल्या प्रकारे शोध घेत आहे आणि बळरामला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे.
बघा मंडळींनो, समाजात अशा प्रकारच्या वाईट गोष्टी घडत आहेत. आता लोकांना ओळखीच राहिल्या नाही, नाती-गोती पण त्यांना कळत नाही. मंडळींनो, या घटनेचा उद्देश कुणाच्या भावना दुखवणं किंवा अश्लीलतेचा प्रसार करणं हे नाही. जे समाजात घडते तेच सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो मंडळी, अशा सत्य घटना बघण्यासाठी ह्या चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका नवीन घटनेमध्ये भेटतो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.